बीड येथील मारहाण प्रकरण संपूर्ण राज्यात गाजत आहे। आता सुरेश धस यांच्या नजीक असलेला सतीश भोसले यांनी 1.5 वर्षापूर्वी एका व्यक्तीला बॅटने जबर मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला। त्या घटनेतील मार खात असलेला कैलास वाघ हा सिंदखेड राजा तालुक्यातील माहेरखेड या गावातील रहिवासी आहे। कैलास वाघ हे बीड जिल्ह्यातील एका गावात पोकलँडवर ऑपरेटर म्हणून काम करीत होता। त्या कामाचे पैसे दिले नाही म्हणून कैलास वाघ घरी माहेरखेडला निघून गेला होता। तेव्हा बीड जिल्ह्यातील काही 7-8 जण कैलासच्या घरी येऊन त्याला बीड जिल्ह्यात घेऊन गेले व तिथे बेदम मारहाण केली। अतोनात 10 दिवस अत्याचार केले, हाल केले, डोक्यावरील केस उपटले, पाय मोडला, अवघड ठिकाणी पेट्रोल तिखट टाकले, कपडे काढून मारले। त्यानंतर कैलास वाघ पळून आला व जीव वाचवला। तेव्हा सिंदखेड राजा पोलिसात कैलास वाघने तक्रार दिली होती, मात्र यावेळी पोलिसांनी कुठलीच दखल घेतली नाही। आता आमदार सुरेश धस यांना भेटायचे आहे, त्यांना हा सर्व प्रकार सांगायचा असल्याचे कैलास म्हणतो। तसेच जर आरोपींना फाशीची शिक्षा करावी अशी मागणी वाघ यांनी केली आहे। काय झालं होतं नेमकं, काय घटना झाली? मी त्यांच्या मसळवर कामाला होतो, त्यांचे माझेच पैसे त्यांच्याकडे होते 2-2.5 लाख रुपये। त्यांना म्हणलं तो मला द्यायचे नाही, पैसे देऊ नका, इनाकारा मला अटॅच करू नका। पण त्यांनी अटॅच केलं, मला इथून सनी नेलं सिंगराजा पोलिसमध्ये। सिंगराजा पोलिसमध्ये वापस आलो, पुन्हा आणखीन डबल त्यांनी मला इथून उचललं, बीडमध्ये नेलं माझ्या आवड ठिकाणी। काय टाकलं तर मी तुम्हाला सांगितलं ना सर, पहिले सांगितलं नाही, पेट्रोल टाकलं, सगळं केलं। तर मी त्यांना म्हणलं बाबा इतकी मारहाण करू नका, तर त्यांनी सोडत नाही। माझ्या घरी येऊन सर त्यांनी दाखवली पिस्तूल, माझ्या आईला दाखवली ना। आता तुम्हाला माझी आई बोलली की नाही, माझ्या आईला दाखवली ना। हां, काय मागणी तुमच्या? माझ्याकडे मागणी फक्त त्यांना फाशी शिक्षा व्हायला पाहिजे। हे जे मारहाण करणारे हे लोक कुठले होते, किती लोक होते साधारण? हे एकच आपलं एक माणूस आहे ज्ञानेश्वर खेडकर बरं का, आणि दुसरा आहे महेश, आणि डबल बाकी मी हे 2 माणसं ओळखतो, बाकीचे मला काही माहीत नाही। आणि रवी जायाबाई सायकोडे त्यांचा। हां, हे सगळ्यांनी मारहाण केली तुम्हाला? हां, टोटल बीडमध्ये नाही, काय अंतर्वाडी काय आहे ते जिल्ह्यात, बीड जिल्ह्यात। हां, बीड जिल्ह्यामध्ये। तुम्ही तिकडे काम करता? हां, ऑपरेटर मशीनवर। हां, बाबा या संदर्भात तुम्ही पोलिसांना तक्रार दिली होती? त्यांनी माझे तर पैसे दिलेच नाही, पण नेमके माझ्या हातापाय म्हणून टाकले आणि डबल घरी येऊन धमकावर आले ते, म्हणजे ते गुंडे घरी। मग ते सुरेश धसचं नाव ते राहिलं ना, सुरेश धस म्हणून तिथं बातमी कोणती आली की सुरेश धसचे कार्यकर्ते, मग सुरेश धसचे कार्यकर्ते ना ते, त्यांचं नाव माझा संबंध व्हायला पाहिजे। आता त्यांना बोलू आपण सुरेश धसला, आमदार साहेबाला, आमदार आहे ना ते, भाजपचे आमदार आहे ते, त्यांना बोलू आपण काय। तुम्हाला पण धमकी दिली का? आमच्या घरात आलते ते, काय म्हणे? काय म्हणे कहून असं आहे फलानं दिसताना बंदूक काढली, आम्हाला त्यानं बंदूक दाखविली। बरं, आमच्या घरात आलते ते, कोण दाखवली बंदूक? ते माणसाने तिथल्या बीडच्या माणसानं। हो का? हा, बंदूक दाखविली, लगे आपला चुलत भाऊ हे बंदी इथं होते ना। नाव माहित होतं त्याचं काय? ज्ञानेश्वर खेडकर। नावच माहिती नाही, आपण कशाला नाव विचारायचं? ते कुठलची, आपण कुठलची, माणसाचे नाव विचारेन का बाई? लक्ष्मी, हे 2 नावांचं समजा लक्ष। किती लोक होते आलेले? 4-5 जण, 4-5 जण, 6 जण होते जो स्टार्टिंग आली तिथे, आणि नंतर मग यांना उचलून नेलं त्यांनी। हो का? आम्ही धमकी घातली मात्र मला, आम्हाला बंदूक बी दाखवली त्यानं। मग तुम्ही पोलिसांना काही तक्रार दिली होती? नाही बाबा, आपण तक्रार दिली? डायरेक्ट बोलवला इथं, हे करत लावी त्यांनी, नागर साहेब म्हणून होते, त्यांनी नुसतं रिपोर्ट दर्ज केला आणि त्याच्यावर चौकशीच नाही काहीच नाही केलं त्यांनी। एक तर आमच्याकडे आम्ही गरीब माणसं आहे, आम्ही काही करू शकत नाही केस वगैरे। काय नाही बाबा, आम्हाला काय म्हणतो।